एकदा स्वागत। बीड जिल्ह्याला पुराचा मोठा फटका बसलाय आणि जिल्ह्यातील अनेक तालुके आणि लगतच्या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडलाय। या पूरस्थितीचा आढावा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी घेतला। नागरिकांनी सतर्कता बाळगावी आणि आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये असं आवाहन त्यांनी केलंय। बीड जिल्ह्यामध्ये इतिहासात पहिल्यांदाच एवढी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। सिंदफणा नदीचं पात्र तब्बल 1 ते 1.5 किलोमीटर परिसरामध्ये पसरलेलं आहे आणि याच पूरग्रस्ताची पाहणी करण्यासाठी मंत्री गिरीश भाऊ या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आपण माझ्या पाठीमागे पाहतोय हे सिंदफणा नदीचं पात्र तब्बल 1 किलोमीटर पर्यंत जे शेतकऱ्याचे शेत आहे त्याचबरोबर गोटा आहे हे सगळं काही या पुराच्या पाण्याने वेढलेलं आहे आणि आज गिरीश भाऊंनी याची पाहणी देखील केली। भाऊ, आज या पूरग्रस्तांच्या भेटीसाठी आणि दिलासा देण्यासाठी तुम्ही आलेले आहेत, काय परिस्थिती? अतिशय खरं म्हणजे गंभीर परिस्थिती आहे। 50, 60, 70 वर्षामध्ये म्हणजे कोणी बघितलं नसेल एवढा मोठा पूर, एवढं मोठं पाणी, सगळ्या दूर पाणी शेतांमध्ये, नद्याचे प्रवास बदलून गेलेले आहेत। 1-1 किलोमीटर प्रवास सोडून नद्या शेतातून वाहत आहेत आणि म्हणून गावं असतील, वस्त्या असतील, शेती असेल, यांचं खूप मोठं नुकसान या ठिकाणी झालं आहे। अनेक गावांमध्ये पाणी शिरलं, लोकांना आम्हाला शिफ्ट करावं लागलं, आम्ही त्यांना सुरक्षित स्थळी पोहोचवलेलं आहे। आता आपण सिंदफणा नदीच्या काठावर उभे आहोत। खरं म्हणजे 1-1.5-2 किलोमीटर त्याचं पात्र वाढून गेलेलं आहे। शेतामधून पाणी वाहत आहे, जमीन सगळी खरडून वाहून गेलेली आहे। पिकांचं तर बोलायलाच नको, सगळ्या शेतांमध्ये पाणी आहे आणि लोकांना आता आम्ही सुरक्षित स्थळी पाठवतो। काल रात्री 21 लोकांना सुरक्षित स्थळी एनडीआरएफच्या टीमने त्या ठिकाणी काढलं। काल चॉपर उडू शकलं नाही, मग एनडीआरएफच्या टीमने रात्री त्यांना 10, 11, 12 वाजेपर्यंत सगळं ते रेस्क्यू ऑपरेशन केलं। पण आता पुन्हा सकाळपासून या पाण्यामध्ये खूप मोठी वाढ या ठिकाणी झालेली, खूप मोठी वाढ। म्हणजे आता मी या गावाला गेलो ट्रॅक्टरमध्ये, त्यावेळेला 3.5-4 फूट पाणी असेल, ते 3-3.5 फूट पाणी असेल। आता जवळपास 4-5 फुटापर्यंत ते पाणी गेलेलं आहे या नाल्यातून। त्यामुळे आता येणं जाणं त्या ठिकाणी कठीण झालेलं आहे आणि म्हणून आम्ही लोकांना तात्काळ या ठिकाणी बाहेर काढतो। कारण 1,500-2,000 हजार लोकवस्ती या गावातली आहे, नांदूर हवेली या गावातली, आणि त्यांना आम्ही आता शिफ्ट करतो आहोत। सगळ्या महिला आहेत, मुलं आहेत, लोक घाबरलेले आहेत। याच परिसरातले सिंदफणा नदीपात्रात जवळपास 5 ते 7 गाव आहेत, ज्या गावामध्ये काही ठिकाणी पाणीसुद्धा घुसलेलं आहे। त्यांचं जे जीवनोपयोगी साहित्य आहे, जनावर आहेत, ती वाहून गेलेत। नुकसान प्रचंड आहे, दिलासा कसा असेल? त्या मानाने यावेळेला जनावरांचं नुकसान कमी झालेलं आहे। लोकांनी सुरक्षित स्थळी हलवले आहेत। दिवसा पाऊस आल्यामुळे त्या ठिकाणी लोक अलर्ट होते, पण लोकांना आम्ही आवाहन करतो आहे की तुम्ही सुरक्षित स्थळी जा। लोक घाबरलेत खरं आहे, पण लोकांनी प्रशासनाला थोडं सहकार्य केलं पाहिजे। रात्री आम्ही लोकांना बाहेर काढलं, पण आता सकाळ दिवस आहे, आता ट्रॅक्टरमधून 5-5 फूट पाण्यातून ट्रॅक्टर आम्ही त्या ठिकाणी काढतो आहे, 4 फूट पाण्यातून काढतो आहे। मला वाटतं लवकर नाही काढलं तर हाही रस्ता बंद होईल आणि नंतर गावाला चारही बाजूने सगळं पाण्याने, मी त्या गावातच होतो, तर गावाला तर बाहेर इथे आलेलो आहोत। पण ते वेढल्यानंतर किंवा इथलं पाणी जर अजून 1-2 फूट वाढलं तर 5-6 फूट पाण्यातून ट्रॅक्टर काढता येणार नाही। साहेबाला ही परिस्थिती मुख्यमंत्री महोदयांचा सतत माझा संपर्क चालू आहे। काल मी जळगावला होतो, भडगावला होतो, एरंडलला होतो, काही मराठवाड्याच्या भागामध्ये त्या ठिकाणी गेलेलो होतो आणि रात्री मी 3 वाजता इथे पोहोचलो। सतत मुख्यमंत्री महोदयांशी संपर्क सुरू आहे। आजही सकाळी मी इथे आल्यानंतर अजितदादांशी, आमचे माननीय उपमुख्यमंत्री त्यांच्याशी बोललो, पंकजाताईंशी संपर्क त्या ठिकाणी केला, शिंदे साहेबांचा माझा संपर्क सुरू आहे। शासन अतिशय अलर्ट मोडवर आहे। सरकार हे शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही, त्याला तात्काळ मदत करेल आणि त्याचबरोबर रेस्क्यूचं कार्य देखील सुरू आहे, अशी माहिती गिरीश भाऊ यांनी दिली। सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड।